महायुतीचा धर्म उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी तोडला, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर स्थान सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सख्या भावासारखे एकजुटीने काम करत असून विश्वासाने सरकार काम करत असल्याचं ते म्हणाले। फोडाफोडीचे राजकारण आमच्या रक्ताचं नसून आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत, असंही ते म्हणाले। महायुतीचा धर्म उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी तोडल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली। उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अविश्वास निर्माण झाल्यानं त्यांचे आमदार निघून गेले असल्याचं ते म्हणाले। तर आमदार खासदार कुणाला भेटणं हे पॉलिटिकल नसून मतदारसंघाच्या कामासाठी अनेक वेळा आमदार आणि खासदारांना भेटण्यासाठी येत असतात। मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटच्या विषयासाठी आले असतील, त्यामुळे त्यांच्यावर संशय घेणं चुकीचं असल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी हे दोघेही सख्या भावासारखे अत्यंत मजबूतीने महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात आहे आणि अत्यंत विश्वासाने आमचं सरकार पूर्णपणे काम करत आहे। आमच्या ब्लडमध्ये नाही आहे, आमच्या रक्तात नाही की फोडाफोडी करणे। आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत। खरं तर हा धर्म सोडला उद्धव ठाकरेंनी, हा धर्म तोडला उद्धव ठाकरेंनी, हा धर्म तोडला संजय राऊतनी आणि म्हणून आमच्या महायुतीची फारकत घेऊन ते काँग्रेसकडे गेले। जे काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरेचं सरकार असताना ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी अविश्वासाचे एक वातावरण उद्धव ठाकरे सरकारमध्ये झालं होतं आणि त्यामुळं त्यांचे आमदार निघून गेले, तसं देवेंद्र फडणवीसांचं सरकार नाही, तसं एकनाथ शिंदेचं सरकार नाही। 217 आमदारांचं प्रचंड मजबूतीचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे एक मताने एक दिलाने काम करत आहे।